बहुतांश बँक खातेधारकांना आणि त्यांच्या वारसांना निष्क्रिय बँक खातं आणि विना दावा पडून असलेल्या रकमेची माहिती नसते। ज्या वेळेला 2 वर्षापर्यंत एखाद्या बचत किंवा करंट अकाउंटमध्ये कोणताही व्यवहार होत नाही, त्यावेळेला ते खातं निष्क्रिय होतं, म्हणजेच ते डॉर्मंट होतं। या खात्यातून कोणतेही आर्थिक व्यवहार मग करता येत नाहीत। याप्रमाणेच एफडीची मुदत संपल्यानंतर 2 वर्षापर्यंत दावा न केल्यास एफडीचं खातंही निष्क्रिय होतं। अशी खाती 10 वर्षापर्यंत निष्क्रिय राहिल्यास त्यामधील शिल्लक रक्कम आरबीआयच्या डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड म्हणजे DEAF मध्ये ट्रान्सफर होते। निष्क्रिय बँक खात्यांची माहिती मिळवण्यासाठी उद्गम पोर्टल लॉन्च करण्यात आलंय, मात्र उद्गम पोर्टलला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाहीये। अशा खात्यांची माहिती मिळावी यासाठी सरकारने मागील वर्षी उद्गम पोर्टल लॉन्च केलं होतं, पण याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही। उद्गम पोर्टलवर दावा केल्यानंतर देखील फारसा फरक पडत नव्हता। त्यामुळे आरबीआयने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। या मार्गदर्शक सूचनांमुळे निष्क्रिय खातं आणि विना दाव्याच्या रकमेबाबत स्थिती स्पष्ट होईल। आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे नागरिकांना सहजपणे दावा करता येणार आहे, तसेच फसवणुकीचा धोकाही कमी होईल। ज्या खात्यात पैसे पडून आहेत अशी सर्व खाती बँकांनी निष्क्रिय केली आहेत। त्यामुळे आरबीआयला नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्याची गरज पडली आहे। नवीन नियमानुसार ही सर्व खाती 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा सक्रिय करण्यात येणार आहेत। खातेधारकांचा शोध घेण्यात येईल। आता 6 महिन्यांपर्यंत या रकमेवर कोणीही दावा केला नाही तर ही खाती बंद करून यातील पैसा डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड म्हणजे DEAF मध्ये ट्रान्सफर केले जातील। येत्या 1 एप्रिलपासून हा नवीन नियम लागू होणार आहे। ज्या खात्यांमध्ये 1 वर्षापासून व्यवहार करण्यात आले नाहीयेत अशा सर्व खात्यांची समीक्षा करण्यास आरबीआयने बँकांना निर्देश दिलेत। तसेच मुदत संपल्यानंतर एफडी खात्याचं नूतनीकरण करण्यात आलं नाहीये, तसेच पैसेही काढलेले नाहीयेत अशा एफडी खात्यांची समीक्षा करण्याचे निर्देशही आरबीआयने दिलेत। निष्क्रिय खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स नसला तरीही अशा खात्यांवर बँकांना दंड लावण्यास आरबीआयने मज्जाव केलाय। तसेच निष्क्रिय खातं सक्रिय करताना कोणतेही शुल्क द्यावं लागणार नाही। पत्र, ईमेल किंवा नोंदणीकृत फोनद्वारे बँकेने खातेधारकांना आणि जमाधारकांना गेल्या 1 वर्षापासून तुमच्या खात्यात कोणतेही व्यवहार झाले नाहीयेत याची माहिती नव्या नियमानुसार द्यावी लागणार आहे। तसेच आणखी 1 वर्ष या खात्यांमध्ये कोणतेच व्यवहार झाले नाही तर ते खाते निष्क्रिय होतील अशी सूचना देखील बँकेला ग्राहकांना द्यावी लागेल। यानंतर देखील ग्राहकाने प्रतिसाद दिला नाही तर खातेधारक किंवा वारसाची माहिती घेऊन निष्क्रिय खातं KYC केल्यानंतर पुन्हा चालू करता येईल। फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी बँकांना अशा निष्क्रिय खात्यांवर लक्ष ठेवावं लागणार आहे। बँकेशी संबंधित काही लोक अशा खात्यांचा वापर गैरव्यवहार करण्यासाठी करू शकतात। जोपर्यंत खातेधारक निष्क्रिय खातं सक्रिय करत नाही तोपर्यंत अशा खात्यातून पैसे काढता येणार नाहीत। डेटा चोरी आणि फसवणुकीसाठी अशा खात्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी देखील बँकांना आता काळजी घ्यावी लागणार आहे। तसेच बँकांना प्रत्येक महिन्याला विना दाव्याच्या रकमेची माहिती वेबसाईटवर वेळच्या वेळी प्रकाशित करावी लागेल। तसेच किती खात्यांमधील रक्कम डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड म्हणजेच DEAF मध्ये ट्रान्सफर झाली आहे याची देखील सविस्तर माहिती वेबसाईटवर द्यावी लागणार आहे। तसेच निष्क्रिय खातं सक्रिय करण्याची पद्धत आणि विना दाव्याची रक्कम त्याच्यावर दावा करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल बँकांना आता माहिती द्यावी लागेल।